पूर्ण प्रशासनवर भाजप सरकारने हायजॅक करून हे काम चालू ठेवलेलं आहे। कोणताही निवेदन द्या, उठ्या कचरा डब्यात टाकाले, कोणत्याही निवेदनाचे पालन होईना झाले। काय लोक मरो काय हो काय नाही, जनताची भाजप सरकारला काय घेण देण नाही। भाजप सरकारचा कारभार 2014 पासून आजपर्यंत असाच भोंगळ कारभार चालू आहे। यामुळे काँग्रेस पक्ष स्वतः आपल्या सोय खर्चाने आज जे किटचा वाटपचा कार्यक्रम आहे स्वतः चालू केला। प्रशासनाचा काहीच या गरीब लोकांवर, जनतेवर, नांदेड शहरच्या जनतेवर, महाराष्ट्राच्या जनतेवर काही ध्यान नाही। भारत सरकार हे काम सगळं बोगस चालू आहे म्हणून काँग्रेस सरकारला आता हे अवघड व्हायले की प्रशासन एक ऐकणं झाले आणि प्रशासन मधली बसलेली जो लोक अधिकारी आहेत ते सगळे हायजॅक वरूनच व्हायले। हे बोलून मी इथले दोन शब्द सगळ्यांना मिळून एक किटचा कार्यक्रम केला। 11,000 किट वाटण्यात येणार आहे। सध्या आज 4,500 किटचा वाटप दिवसभरातून होणार आहे। काँग्रेस पार्टीचा एक मोठा उपक्रम या लोकांसाठी चालू आहे आणि हे पुढे राहणार आहे। काँग्रेस एक परिवार आहे, कोणत्याही दुःखासुखात आम्ही धावून जाणारे लोक आहात आणि हे भाजप सरकार फक्त म्हणायची सरकार आहे, टीव्हीवर बघायचं आणि घरी बसायचं अशी सरकार आहे। काँग्रेस पार्टीचा काम रोडवर जमिनीवर राहते हे दीपक सिंग हुजुरिया करून दाखवते। प्रभाग क्रमांक 16 मधून यावेळेस काँग्रेसचाच पॅनल निवडून येणार आहे। दोन जिल्हा हा फार पूरग्रस्त झालेला असून लोक इथं खूप परेशान आहेत आणि प्रशासनातर्फे त्यांना काही मदत भेटत नाही आहे। म्हणून आज आम्ही प्रभाग नंबर 16 वजीराबाद गाडीपुरा येथे आम्ही गोर्धनघाट भागात आणि गाडीपुरा भागात या दोन ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे लाडके खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तारजी आणि उत्तरचे शहराध्यक्ष राजेशजी पावडे, जिल्हाध्यक्ष बेटमोरकर साहेब, हनुमान पाटील बेटमोरकर साहेब आणि जे काही मान्यवर आहेत आमचे जे काँग्रेस पार्टीचे सिनियर त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळे काँग्रेस पक्षातर्फे या गरीब लोकांना ज्यांच्या प्रशासन पहिलं पोहोचू शकलं नाही, ज्यांच्या घरामध्ये खूप पाणी आला होता, जे लोक 8 ते 10 दिवस आपलं घर सोडून बाहेर राहत होते आणि त्यांचं जे सामानाचं नासधूस झाली, म्हणून आमच्याकडून म्हणजे आम्ही काही मोठे नाही, देव आहे देणारा। आम्ही बॅनरवर सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, देव तारी त्याला कोण मारी, म्हणून आम्ही कोणीच नसून हा देवाकडूनच समजा, देवाचे दूध समजून आम्ही आमच्याकडून याला एक 15-15 दिवसाचा आम्ही राशन काँग्रेस पक्षातर्फे हे गोर्धनघाट प्रभागामध्ये हनुमान सेतू ब्रिज राम सेतू ब्रिज येथे आम्ही हे वाटप करण्यात येत आहे। किट मध्ये आहे 2 किलो मसूरची डाळ आहे, 5 किलो तांदूळ आहे, आचारचं पाकिट आहे, साबण आहे आणि तेलचं पाकिट 1 किलोचं आहे। असे मिळून 10 किलोचा पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये हे 15 ते 20 दिवस एक माणूस एक परिवार हे काढू शकतो एवढे दिवस। म्हणून हे आमच्याकडून हे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उपक्रम घेण्यात आलेत आहे।